हाय हॅलो, नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 171 मराठी कथा. आईसाहेबांच्या जाण्याला उभे आडवे 1 वर्ष सरलेच होते. काळाची एक खासियत असते बरं का. तो जखम भरून काढत नाही, पण त्या जखमेसोबत जगायला नक्की शिकवतो. वाड्यावरचं ते सुतकी सावट हळूहळू ओसरलंच होतं. आबासाहेब पुन्हा एकदा शेतावर जाऊ लागले होते. शिवमने वाड्याचा आणि शेतीचा कारभार आपल्या खांद्यावर घेतलाच होता आणि रॉयल टोळीची तीच जुनी मस्ती पुन्हा वाड्यात घुमू लागली होती. प्रियाने तर अगदी मोठ्या पाटलींबाईसारख्या संपूर्ण वाड्याची जबाबदारी अशीच काही सांभाळली होती की आबासाहेबांना तिच्यात आईसाहेबांचे कौटुंबिक कौशल्य दिसायचे. वरवर सगळं काही ठीक झालं होतं, सगळे हसत खेळत होते, पण तरीही त्या अथांग शांततेत एक अनामिक खंत प्रत्येकाच्या मनात घर करून राहिली होती. जेव्हा कधी जेवणाचं ताट समोर यायचं, कधी गाडीचा आवाज होऊनही दारात कुणी आरतीचं ताट घेऊन उभं नसायचं, तेव्हा प्रत्येकाचं काळीज कापायचं. आईसाहेबांची ती उणीव मनात कुठेतरी टोचत होती, पण प्रिया कुठेच कमी पडत नव्हती. असं म्हणतात, घरात कसं राहायचं ते जन्मदाती आई शिकवते, पण समाजात कसं वागायचं हे एक सासू शिकवते. म्हणूनच तर आताच्या परिस्थितीत प्रिया खंबीरपणे शिवमच्या मागे उभी होती. त्या बरोबर म्हणाल्या होत्या, अहो पाटलांच्या सुनेवर शोभून दिसतो ॲटिट्यूड. आणि आता तेच खरं झालं होतं. ती खरी पाटलीन झाली होती. अशातच एका संध्याकाळी वाड्याच्या ओट्यावर आबासाहेब आणि शिवम बसले होते. तितक्या तिथे इन्स्पेक्टर चैतन्य कामावून तसाच खाकी वर्दी घालून तो आणि त्याची पत्नी अस्मी आले होते. अस्मीच्या कडेवर तिची चिमुरडी मुलगी पौर्णिमा होती. तसं अस्मीसारखी येत होती आईसाहेब गेल्या तेव्हापासून. शिवम आणि प्रियाने तिला आईच्या मायेची कमतरता कधी भासूच दिली नव्हती. आबासाहेबांनी आणि शिवमने हसून स्वागत केलं. शिवमने पटकन उठून पौर्णिमेला आपल्या कडेवर घेतलं. चैत्रने खिशातून एक छोटं अक्षतांचं पाकिट काढलं आणि आबासाहेबांच्या हातात ठेवलं. आबासाहेब, पुढच्या आठवड्यात आपल्या पौर्णिमेचा पहिला वाढदिवस आहे. परिस्थिती तुम्हाला तर माहीतच आहे, त्यामुळे घरातल्या घरात साधेपणानेच केक कापायचं ठरवलं आहे. तुम्ही सगळ्यांनी हक्काने यायचे बरं का. चैतन्याचं वाक्य संपायच्या आत शिवम ताडकन आपल्या जागेवरून उठला. त्याने चैतन्याच्या हातातलं ते आमंत्रण बाजूला ठेवलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून कडक आवाजात आणि हक्काच्या आवाजात म्हणाला, चैतन्या, तुझी ही पोलीसगिरी पोलीस ठाण्यात ठेवायची, आमच्यासमोर नाही. ती तुझी मुलगी नंतर आहे, आधी माझी भाची आहे. आणि शिवमच्या भाचीचा पहिला वाढदिवस असा साध्या पद्धतीने घरातल्या घरात होणार नाही, अजिबात नाही. ते शक्य नाही. चैतन्य संकोचाने म्हणला, अरे शिवम दादा, पण एवढा मोठा गाजावाजा कशाला? आणि बिनी काही नाही. शिवमने त्याचा शब्द मध्येच तोडला. वाढदिवस तुझ्याच घरी होणार, जेणेकरून तिथली माती आणि घरगुती जिव्हाळा दिसेल, पण तो असा साजरा होणार की अख्ख्या तालुक्याने पाहिला पाहिजे. काय आबासाहेब, मी काय चुकीचं बोलतोय का? शिवमने आबासाहेबांकडे पाहिलं. आबासाहेबांच्या डोळ्यात बऱ्याच दिवसांनंतर एक वेगळीच चमक दिसली. ते पुढे आले. त्यांनी त्या चिमुरडीला अस्मीच्या कडेवरून आपल्या कडेवर घेतलं आणि म्हणाले, शिवमराजे अगदी खरे बोलतायत चैतन्यराव. ती या वाड्याची भाची आहे, पाटलांची नात आहे. मग पहिल्यांदाच दुःखानंतर आनंद आहे. हेच निमित्ताने सगळे जमतील तरी ना. जवळपास वर्षभरानंतर या वाड्यात काहीतरी आनंदाचं निमित्त निघालं. हा वाढदिवस धूमधडाक्यातच झाला पाहिजे. बस मग काय. शिवमने शब्द टाकला आणि रॉयल शेतकरी टोळी ॲक्शनमध्ये आली. नाही असं कधी घडलंच नाही का? बातमी वाड्यावरून थेट अतुल, अभि, सचिन जवळ पोहोचली. चौघेही धावेत वाड्यावर हजर झाले. अतुलने दारात पाय ठेवताच ओरडला, शिवम, नियोजन कसं करायचं ते फक्त सांग. तुझी ही रॉयल टोळी एका पायावर तयार आहे. शिवमने हसून सगळ्यांना कामाची वाटणी करून दिली आणि बघता बघता त्या वर्षभराच्या खंताची जागा एका मोठ्या उत्साहाच्या तयारीने घेतली. रॉयल टोळीने चैतन्याच्या घराचा आणि आजूबाजूच्या परिसराचा ताबाच घेतला होता. चैतन्याचे आईबाबा पण त्या रॉयल टोळीला खूप जीव लावायचे. अतुल आणि सचिन या दोन वाघांवर संपूर्ण सजावट आणि रोषणाईची जबाबदारी दिली होती.
यांनी चैतन्याचं घर दिव्यांच्या माळांनी आणि रंगीबिरंगी फुलांनी असं काही सजवलं होतं जणू स्वर्गाचा तुकडाच जमिनीवर उतरला होता. अभिने जेवणाची संपूर्ण सूत्रे आपल्या हातात घेतली होती. येणाऱ्या पाहुण्यांच्या आदरातिथ्यामध्ये आणि गावरान बेताच्या जेवणामध्ये कोणतीही कमतरता राहू नये म्हणून तो स्वतः आचार्यांच्या डोक्यावर उभा राहिला होता. जान्हवीने आणि संजनाने, जी अभिची बायको होती, यांनी लहान मुलांच्या खास खेळ, फुगे आणि जादूगाराचे खेळ यांचे नियोजन केले होते, जेणेकरून वाढदिवसाला येणारी सगळी लहान मुले खुश होतील. वाढदिवसाच्या 2 दिवस आधी शिवम स्वतः आबासाहेबांना सोबत घेऊन संपूर्ण गावाला नातलगांना हक्काने आमंत्रण देण्यासाठी बाहेर पडला होता. आबासाहेबांनी बऱ्याच दिवसांनी लोकांमध्ये मिसळताना पाहून गावकऱ्यांना आनंद झाला होता. शेवटी तो सुवर्ण क्षण आला, वाढदिवसाचा दिवस. संध्याकाळ झाली तशी चैतन्याच्या घरासमोर गाड्यांची आणि पाहुण्यांची गर्दी जमू लागली. रोषणाईने अख्खा परिसर उजळून निघाला होता. तितक्यात पांढऱ्या शुभ्र कुर्त्यामध्ये आबासाहेब, शिवम आणि पैठणी साडीत नटलेली प्रिया वाड्यातून तिथे पोहोचले. शिवांशी आणि प्रियांश तर लगेच अस्मीला जाऊन चिकटले. चैतन्य आणि अस्मीने त्यांचे पाय धुवून स्वागत केले होते. घराच्या मध्यभागी एक सुंदर स्टेज बनवला होता, जिथे केक कापला जाणार होता. पण तिथे स्टेजच्या अगदी मध्यभागी शिवमने एक अप्रतिम गोष्ट केली होती. तिथे आईसाहेबांचा एक मोठा हसरा फोटो ठेवला होता आणि त्यावर सुगंधी फुलांचा हार चढवला होता, जेणेकरून त्या हजर आहे असं वाटायला हवं म्हणून. ते दृश्य पाहून आबासाहेबांचे पाय क्षणभर थबकले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते दुःखाचे नव्हते तर समाधानाचे होते. शिवम आबासाहेबांचा हात पकडून पुढे गेला आणि हळूवार आवाजात म्हणाला, आबासाहेब, आईसाहेब आज शरीराने आपल्यात नसल्या तरी तिचे आशीर्वाद या चिमुरडीच्या पाठीशी आणि आपल्या सगळ्यांसोबत आहेत. त्यावरून हे सगळं बघून नक्कीच हसत असतील. केक कापण्याची वेळ झाली. चैतन्य आणि अस्मीने आपल्या मुलीला हाताला धरलं. शिवम, प्रिया, अतुल, अभि, सचिन, कुणाल, आकांक्षा, आकाश सगळेच तिच्या भोवती गोळा झाले होते. कमी होती फक्त पल्लवी आणि डॉक्टर रोहितची. हॅपी बर्थडे टू यू च्या सुरात आणि टाळ्यांच्या कडकडाटाने अख्ख्या परिसरात दुमदुमून गेला होता. केक कापल्यानंतर आबासाहेबांनी त्या चिमुरडीला आपल्या कुशीत घेतलं. तिच्या कपाळाचे प्रेमाने मुके घेतले. त्या लहानग्या पौर्णिमा जेव्हा आबासाहेबांच्या पांढऱ्या दाढीला आपल्या छोट्या हाताने स्पर्श केला, तेव्हा आबासाहेबांच्या चेहऱ्यावर एक निखळ, वर्षभरापासून हरपलेलं हास्य उमटलं. बाजूला उभा असलेला अतुल अभिला हळूच म्हणाला, बघितलंस मित्रा, या चिमुरडीच्या रूपाने आपल्या वाड्यावरचं हसू परत आलंय. अभि उत्तरला, हो रे, दुःखाचा डोंगर कितीही मोठा असला ना तरी मैत्री आणि प्रेमाची ताकद त्याहून मोठी असते बरं का. त्या दिव्यांच्या प्रकाशात, गाण्यांच्या सुरामध्ये आणि रॉयल टोळीच्या मस्तीमध्ये वर्षभराची ती मनातली खंत कुठेतरी विरघळून गेली होती. वाड्यावर आणि रॉयल टोळीच्या आयुष्यात एका नव्या, आनंदी आणि सुंदर पहाटेची सुरुवात झाली होती. वाढदिवसाचा रंग हळूहळू अधिकच गडद होत होता. गाण्यांच्या सुरांवर लहान मुलं थिरकत होती, तर दुसरीकडे अभि आणि सचिन आलेल्या पाहुण्यांच्या जेवणावळीत व्यस्त होते. आबासाहेब प्रत्येकाची आस्थेने चौकशी करत होते आणि शिवमची बायको म्हणजेच वाड्याची सून प्रिया मोठ्या पाटलीणबाईसारखी संपूर्ण पाहुणचार सांभाळत होती. पण या सगळ्यात शिवम आणि प्रिया दोघांच्याही नजरा मात्र सारख्या प्रवेशद्वाराकडे लागल्या होत्या. डॉक्टर रोहित आणि त्याची बायको डॉक्टर पल्लवी आपल्या घरी राहायला गेले होते. पल्लवी ही केवळ रोहितची बायको नव्हती, तर शिवमची जुनी आणि अत्यंत चांगली मैत्रीण होती. सुखादुःखाच्या प्रत्येक प्रसंगात तिने शिवमला खऱ्या मित्रासारखी साथ दिली होती. आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीच्या आणि डॉक्टर रोहितच्या येण्याकडं शिवमचं विशेष लक्ष होतं. काय हो, पल्लवीची वाट बघताय ना? प्रियाने शिवमला जवळ येत हसून विचारलं. हो ग प्रिया, पल्लवीने शब्द दिला होता की वेळ येतील. एरवी ती कधीच उशीर करत नाही ग. शिवमच्या स्वरात काळजी होती. प्रियाने जरा हसून शिवमचा हात पकडून ठेवत म्हणाली, नका काळजी करू, येईल ती. काहीतरी काम असेल म्हणूनच उशीर झाला असेल ना.
तितक्यात दारात एक गाडी येऊन उभी राहिली. त्यातून डॉक्टर रोहित आणि पल्लवी घाईघाईने उतरले. डॉक्टर रोहितच्या चेहऱ्यावर थोडा थकवा होता. ते दोघे सरळ स्टेजच्या दिशेने आले. सॉरी, खूप उशीर झाला ना? डॉक्टर रोहित कान पकडत म्हणाला. हॉस्पिटलमध्ये अचानक एक इमर्जन्सी केस आली होती. ऑपरेशन थिएटरमध्ये अडकलो होतो, त्यामुळे निघायला उशीर झाला हो शिवम पाटील. पल्लवी आपल्या मित्राकडे म्हणजे शिवमकडे पाहत हसून म्हणाली. हो ना शिवम, मी तर यांना सांगत होते की गाडी जोरात चालवा. माझा मित्र वाट बघत असेल, पण डॉक्टरी डोकं आहे ना, ऐकेल तर शपथ. असं म्हणून पौर्णिमेला उचलून घेत बर्थडे विश करून म्हणाली. काय रे शिवम, तुझी भाची आहे ना, पण काय क्यूट आहे, अगदी प्रियावर गेली आहे, एकदम नाजूक. नाहीतर तू बघ. असं म्हणून हाशा पिकला. प्रिया जरा भाव खात म्हणाली. अगं पल्लवी, मी म्हणून राहिले, नाहीतर दुसरी नसती राहिली ग. तर शिवम जरा चिडून म्हणाला. तू घरी चल, मग तुला सांगतो. आणि वाकडं धावून पल्लवीच्या मागे प्रिया लपत म्हणाली. बघितले का पल्लवी, असे करतात. आणि पुन्हा हाशा पिकला. प्रियाचा तो हसरा आणि हक्काचा चेहरा पाहून शिवमच्या मनातील काळजी कुठल्या कुठे पळाली होती. तो पल्लवीला म्हणाला. काही हरकत नाही पल्लवी, तू आणि डॉक्टर रोहित वेळेवर पोचलात, हेच आमच्यासाठी खूप आहे. शिवम हसून म्हणाला. प्रियाने पुढे होऊन त्या दोघांचं खूप छान आदरातिथ्य केलं. हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं. त्यांच्यासाठी सुबक चांदीच्या ताटात गावरान बेताचं जेवण वाढून आणलं. जेवण आटोपल्यानंतर वाड्याची ओसरी आणि अंगण पाहुण्यांनी मोकळं झालं होतं. फक्त घरातीलच जवळची मंडळी राहिली होते. आबासाहेब, शिवम, त्याची प्रिया बायको, चैतन्य, अस्मी, आपली रॉयल टोळी, अभि, अतुल, सचिन, कुणाल, आकांक्षा तिथेच रेंगाळत गप्पा मारत बसले होते. जान्हवी, आकांक्षा, संजना मुलांना झोपवत होत्या. डॉक्टर रोहित आणि डॉक्टर पल्लवीसुद्धा त्यांच्यात येऊन बसले. हास्याच्या कळ्या खुलत होत्या. अतुल नेहमीप्रमाणेच आपल्या गप्पांनी सगळ्यांना हसवत होता. पल्लवी ही नेहमीसारखीच शिवमशी आणि प्रियाशी हसत खेळत बोलत होती. पण बोलता बोलता अचानक पल्लवीचा आवाज थबकला. तिच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. पल्लवी, काय झालं? शिवमकडे बघत असतानाच पल्लवीचा चेहरा पांढरा पडलेला शिवमने पाहिला होता. पल्लवीने आपल्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली. काही नाही रे शिवम, जरा चक्कर आल्यासारखं वाटतंय. पल्लवीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तिच्या डोळ्यासमोर अचानक काळे अंधारी आली. तिची शुद्ध हरपली आणि ती जमिनीवर कोसळणार. तेच पल्लवी. रोहितने मोठ्याने आवाज दिला. रोहित तर मॉम डॅड गेले तेव्हापासून जरा जास्तच काळजी घ्यायचा तिची आता. तितक्या तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर रोहितचा अचूक आणि वेगवान रिफ्लेक्स जागा झाला. आपली बायको जमिनीला टेकायच्या पूर्वीच रोहितने झेप घेतली आणि तिला आपल्या मजबूत हातांमध्ये घट्ट सावरलं. पल्लवी, काय झालंय पल्लवीला? प्रिया ओरडली. शिवमचा तर काळजाचा ठोका चुकला होता. तो धावत आपल्या मैत्रिणीजवळ गेला. आबासाहेबही काळजीने पुढे आले. अतुल आणि अभिने लगेच तिथला सोफा व्यवस्थित केला. रोहितने पल्लवीला हळुवारपणे सोफ्यावर झोपवलं. वाढदिवसाच्या आनंदाची वातावरणात एका क्षणात शांतता पसरली होती. आबासाहेबांचा जीव तर वर खाली व्हायला लागला होता. डॉक्टर रोहित, बघा ना, काय झालंय माझ्या पल्लवीला? काही सिरियस तर नाही ना? डॉक्टर रोहितनं आधी स्वतःला शांत ठेवलं. त्याने पल्लवीची पल्स चेक केली, तिचे डोळे चेक केले. एक अनुभवी डॉक्टर आणि नवरा म्हणून पल्लवीची लक्षणं, तिचा थकवा आणि गेल्या काही दिवसांतील तिची प्रकृती या सगळ्यांचा ताळमेळ डॉक्टर रोहितच्या डोक्यात बसू लागला. चक्कर येण्याचं नेमकं कारण शोधण्यासाठी डॉक्टर रोहितने पल्लवीची प्राथमिक तपासणी केली. जसा त्याला खात्रीशीर अंदाज आला तसा डॉक्टर रोहितच्या चेहऱ्यावरील काळजीचे ढग कुठल्या कुठे गायब झाले होते. त्याच्या डोळ्यात एक अथांग अवर्णनीय आनंद दाटून आला. त्याचा चेहरा आनंदाने लाल झाला आणि त्याने पल्लवीचा हात आपल्या हातात घेऊन तो थेट आपल्या काळजापाशी लावला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो इतका भावुक झाला की त्याला काय बोलावं तेच सुचेना. डॉक्टर रोहित, अहो बोला ना, काय झाले पल्लवीला? तुम्ही असे रडताय काय? शिवम म्हणाला. डॉक्टर रोहितने डोळे पुसले. तो उठला आणि त्याने शिवमच्या खांद्यावर हात ठेवला. अत्यंत भावुक स्वरात म्हटलं. शिवमराजे, घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. उलट वाड्यावर एक मोठी गोड बातमी येणार आहे. आबासाहेब, पल्लवी आई होणार आहे. आमच्या जीवनात नवीन पाऊल येणार आहे. तो शब्द वाड्यात घुमला आणि जणू अख्खा वाडाच आनंदाने शहारला. काय? प्रियाने आनंदाने किंचाळी मारली. तिने हळूच शिवमला घट्ट हात पकडला. शिवमच्या डोळ्यातून आनंदाचे पाणी वाहू लागले होते.
आपली एवढी चांगली मैत्रीण आज आई होणार आहे या जाणीवीने त्याच्या मनात एक वेगळंच सुख मिळालं. तो पल्लवीजवळ गेला, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि डॉक्टर रोहितला घट्ट मिठी मारली. पल्लवीने आज माझ्या या वाड्याला आणि आमच्या मैत्रीला सगळ्यात मोठं गिफ्ट दिले. हीच कमतरता होती जी भरून निघाली आहे तिच्या जीवनातली, असं तो म्हणाला. प्रिया म्हणाली, गंगू मावशी काहीतरी गोड आणा सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी. अतुल, अभि, सचिन आणि कुणालने तर तिथेच जल्लोष सुरू केला होता. अतुल ओरडला, अरे वा, आपल्या रॉयल टोळीत नवीन मेंबर येणार वाटतं, मग छोटा डॉक्टर येणार आहे. तितक्यात पल्लवीने हळूच डोळे उघडले. समोर आपला नवरा रोहित आणि आपला सगळ्यात चांगला मित्र शिवम दोघांनाही आनंदाने रडताना पाहून ती लाजेने चूर झाली आणि तिने आपला चेहरा दोन्ही हातांनी लपवला. डॉक्टर रोहितने पुढे होऊन तिच्या कपाळावर मायाने चुंबन घेतलं आणि शिवम, प्रियाने त्या दोघांच्या हातावर हात ठेवून आनंद साजरा केला. एका लहान भाचीच्या वाढदिवसाने सुरू झालेला हा प्रवास वाड्याला एका नव्या जन्माची, नव्या आयुष्याची आणि न संपणाऱ्या आनंदाची गोड बातमी देऊन गेला होता. दुःखाचे काळे ढग आता पूर्णपणे विरघळले होते आणि वाड्याच्या आनंदात सुखाची एक नवी पहाट सूर्यकिरणे घेऊन उगवली होती. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग.